नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप कावळे, जी किरण स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिकमध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या आग्रह खातर लास्टली जेव्हा मी पंचवार्षिक योजनांचा व्हिडिओ बनवला त्यावरती विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार असं आलं की सर इकॉनॉमिक्स वरती पण आणखी काही व्हिडिओज बनवा. तर आज येणाऱ्या परीक्षांमध्ये शाश्वतपणे क्वेश्चन, मी शाश्वतपणे म्हणतोय, शाश्वतपणे क्वेश्चन येणारे जे टॉपिक्स आहे ते आपल्याला कळले पाहिजे, त्याशिवाय आपल्याला मेरिटमध्ये आपण बसत नाही. तर दुसरा शाश्वतपणे क्वेश्चन येणारा टॉपिक म्हणजे आपल्यासाठी महत्वाचा दारिद्र्य, पॉवर्टी. या टॉपिकला आज आपल्यासोबत घेऊन आलेलो. तुम्ही जर मागच्या 4-6 वर्षाचे क्वेश्चन पेपर्सचं जर अनालिसिस करत असाल, बघत असाल, तर तुमच्या एक मुद्दा लक्षात येईल की पॉवर्टीवरती, दारिद्र्यावरती कंटिन्युअस क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. तोच भाग आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जो गरजेचा आहे आपल्यासाठी तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पॉवर्टी, दारिद्र्य. दारिद्र्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर दारिद्र्य हे 2 प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. राईट नाऊला जर विचार केला तर सापेक्ष दारिद्र्यावरती राज्यसेवा 1 डिसेंबर 2024 जी राज्यसेवा झाली, इथेच क्वेश्चन आला होता की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय. तर अर्थव्यवस्थेतील, तुमच्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेतील देशातील उच्चतम 5 ते 10% लोकांच्या संपत्तीच्या नियतम 5 ते 10% लोकसंख्या जे आहे त्यांच्या संपत्तीचे असलेले प्रमाण. म्हणजे काय, तुमच्या देशाची अर्थव्यवस्था घ्या, त्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात श्रीमंत जे 5 ते 10% लोक आहेत आणि सर्वात गरीब जे 5 ते 10% लोक आहेत यांच्यामध्ये किती गॅप आहे पैशाचा आर्थिकदृष्ट्या, साधन संपत्तीचा किती गॅप आहे, या गॅपला काय म्हणता येईल, तुम्हाला दारिद्र्य म्हणता येईल. आणि दुसरा एक प्रकार आहे जो की दारिद्र्य काढण्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये वापरला जातो, तो म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी. देशातील जीवनमानाच्या खर्चाचा विचार करून त्या आधारावर न्यूनतम उपभोग रेषा किंवा स्तर निर्धारित केला जातो व त्या स्तरापेक्षा कमी उपभोग असणाऱ्यांना गरीब समजलं जातं. म्हणजे काय समजून घ्या. निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य बघितलं आपण, वरचे 5-10%, खालचे 5-10%, श्रीमंत 5-10% आणि गरीब 5 ते 10% यांच्यामधला गॅप म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी आपण ज्यांना म्हणतो. आणि निरपेक्ष दारिद्र्य, ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, तुमच्या देशातील जीवनाचा, ज्याला आपण देशातील जीवनमानाचा खर्चाचा विचार, की एखाद्या तुमच्या देशातल्या नागरिकाला जर चांगलं जीवन जगायचं, त्याच्या बेसिक नीड अन्न, वस्त्र, निवारा जे आहेत, आरोग्य, शिक्षण, या कम्प्लीट करण्यासाठी त्याला येणारा एकूण खर्च किती, डे टू डे लाईफ मध्ये त्याची दैनंदिन खर्चाची एक रेषा, ज्याला आपण बीपीएल लाईन म्हणतो, ती ठरवायची. समजा उदाहरणार्थ आपण घेऊ की जर तुमच्या देशामधल्या एका नागरिकाला जगण्यासाठी रोज त्याला 100 रुपये कमवणं गरजेचं आहे. जर 100 रुपये एखादा व्यक्ती कमवत असेल, 100 आणि त्यापेक्षा जास्त, तर तो गरीब नाही. जर 100 रुपयापेक्षा कमी त्याचं उत्पन्न असेल तर ते गरीब. हे 100 रुपये कशावर ठरवले जाते, तर ते तुमच्या देशाचं किमान उपभोग मूल्य किती, तुमच्या देशातील नागरिकाला किमान उपभोग मूल्य किती जाते, खर्चाचा विचार करून एक लाईन ठरवली जाते. त्या लाईन पेक्षा कमी उत्पन्न असणारे सगळे गरीब, त्याच्यावरती जे असतील ते श्रीमंत नाही म्हणणार मी, परंतु गरीब नसलेले म्हणता येतील. एकंदरीत ही म्हणजे कोणती, तर निरपेक्ष दारिद्र्याची, जी बीपीएल लाईन आपण म्हणतो, भारतामध्ये हेच वापरलं जातं. तिसरी पद्धती दारिद्र्य काढण्यासाठी वापरली गेली ती म्हणजे युआरपी. युआरपी म्हणजे काय, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. 30 दिवसांच्या कालावधीचा आकडेवारीचा विचार केला गेला. 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय खर्च येतो तो काउंट केला गेला. महिनाभरात मग तुम्हाला लाईट बिल येत असेल, मोबाईल बिल येत असेल, घर भाडं येत असेल, वडेवर तुमचा काय जो महिनाभराचा खर्च आहे तो काउंट केला आणि मग दारिद्र्य केलं, काउंट केलं गेलं, तर त्याला काय म्हटलं जातं, युआरपी पद्धत म्हटली जाते. त्यानंतर चौथी पद्धत येते ते म्हणजे एमआरपी पद्धत, मिक्स रिकॉल पिरियड. याच्यामध्ये काय केलं गेलं, 30 दिवसांच्या कालावधीसाठी लागणाऱ्या वस्तू, 30 दिवसात तुम्हाला काय ते पण काउंट करा, परंतु इतर पण काही वस्तू आहे, 5 अशा गैरखाद्य वस्तू ज्या आहेत की ज्या तुम्हाला वर्षातनं लागू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकं लागू शकतात, आरोग्याचा खर्च येऊ शकतो. या गैरखाद्य वस्तू, अशा 5 वस्तू काउंट केल्या गेल्या, त्यांचा खर्च पण टाकला गेला आणि मग तुमच्याकडे किती बेसिकली तुम्हाला पर डे किती कॉस्ट येईल हे काउंट केली गेली. त्यानंतर 5वी आली एमएमआरपी, मिक्स मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आणला गेला. आणि याच्यामध्ये काय काउंट केलं गेलं, तर तुम्हाला 30 दिवसांमध्ये काय काय लागणार आहे, इंधन लागतंय, भाडे लागतंय, कार लागते, याच्यावरती 30 दिवसांमध्ये येणारा खर्च. तुम्हाला 7 दिवसांचा खर्च पण काउंट केला गेला.
तेल, अंडी, मांस, फळे हे 7 दिवसात काउंट केले गेले आणि 365 दिवसांमध्ये तुम्हाला कपडे घ्यावे लागतात, तुम्हाला चपला घ्याव्या लागतात, शिक्षण, आरोग्य, म्हणजे काय 7 दिवसात येणारा खर्च, 30 दिवसात येणारा खर्च आणि 365 दिवसात टोटल तुम्हाला वर्षभरामध्ये किती खर्च येणार आहे हा काउंट करणं, याच्यावरनं तुम्हाला प्रति कुटुंब महिन्याला किती खर्च येणार आहे हा काउंट करणं. आणि जर तुमचं कुटुंब प्रति महिना तेवढी अमाऊंट कमवत नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, जर तेवढे कमवत असतील तर मग तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वरती आहात, तुम्ही गरीब नाहीयेत असं सरकार तुम्हाला म्हणू शकतं. एकंदरीत आपण बघितलं स्टार्टिंगला सापेक्ष दारिद्र्य, वरचे 5-10%, खालचे 5-10%, यांच्यातला गॅप काढला ते सापेक्ष ऍब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी. त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य बघितलं, एक लाईन ठरवली, किमान उपभोगाची लाईन ठरवली, त्या लाईनच्या वरती ज्यांचं उत्पन्न असेल ते गरीब नाही, त्या लाईनच्या खाली असतील तर ते गरीब. त्यानंतर युआरपी, युनिफॉर्म रिकॉल पिरियड आपण बघितलं, युआरपी मध्ये काय म्हटलं 30 दिवसात काय काय खर्च येतोय तो काउंट केला. त्यानंतर एमआरपी काढली, मिक्स रिकॉल पिरियड, तुम्हाला 30 दिवसांमध्ये पण लागतायत, प्लस काही गोष्टी अशा आहेत की ज्या वर्षातनं 5 वस्तू अशा काउंट केल्या गेल्या की ज्या खर्च करावा लागतोय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर एमएमआरपी आली, मिक्स मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, याच्यामध्ये 7 दिवसात लागणाऱ्या, 30 दिवसात लागणाऱ्या आणि 365 सर्व वस्तू काउंट केल्या गेल्या आणि त्यातनं मग ठरवलं गेलं की तुमचं दारिद्र्य किती. आता युआरपीचा वापर काही तज्ञांनी केला, त्यानंतरच्या काळ जसा बदलत गेला, सुरेश तेंडुलकर समितीपर्यंत येता येता युआरपीचा एमआरपीचा एमएमआरपी, टप्प्याटप्प्याने जसजशी अर्थव्यवस्था बदलत गेली, अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्य काढण्याचा स्तर पण बदलत गेला. मग दारिद्र्य काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होत गेला, तुमचा खर्च वाढत गेला, तुमच्या लायबिलिटीज वाढत गेल्या, तसं दारिद्र्य पण काढण्याच्या पद्धती बदलत गेल्या. आपल्याला जर बघायचं झालं की दारिद्र्य काढण्यासाठीचे मोजमाप जर बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दादाभाई नौरोजींनी प्रयत्न केला होता. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो टॉपिक बघायचा, स्पेशली बघायचा आहे, त्यामुळे इथे मी त्याचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या टॉपिकमध्ये बघणार, त्यामुळे इथे मी डिटेलमध्ये नाही घेते. राष्ट्रीय उत्पन्नाचा आपला टॉपिक नेक्स्ट बघायचा आहे, तिथे याबाबत घेणार आहे. दादाभाई नौरोजींनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या त्यांच्या ग्रंथामध्ये आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडला होता आणि त्यांनी 1867 साली भारताचं उत्पन्न हे 320 कोटी रुपये पर व्यक्ती दर, वार्षिक उत्पन्न हे 20 रुपये असल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय नियोजन समिती 1938 ची अध्यक्ष होते पंडित नेहरू, त्यांनी दारिद्र्य रेषा 15 ते 20 रुपये दरडोई प्रतिवर्षी ही दारिद्र्य रेषा ठरवली होती. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर बॉम्बे योजना होती 1944 सालची, त्या 8 उद्योगपतींची जी योजना होती त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न 75 रुपये प्रतिवर्षी असेल तर मग तुमच्याकडे दारिद्र्य नाही असं म्हटलं गेलं होतं. राष्ट्रीय उत्पन्नात हा आपण भाग बघणारच आहे, त्यामुळे इथे मी जास्त डिटेल्स त्याच्याबद्दल ठेवलेले नाही, दारिद्र्यामध्ये त्याच्याबद्दल जास्त गरज पण नाही. त्यानंतर मात्र स्वातंत्र्योत्तर दारिद्र्य मोजमाप हा मुद्दा आपल्यासाठी इथे जास्त महत्वाचा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या लेवलवरती आपल्याकडे दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं गेलं हे मुद्दे लक्षात ठेवा. पहिल्यांदा होते धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962 चा खर्चाची किमान पातळी वार्षिक त्यांनी ठरवली ग्रामीणसाठी 100 रुपये. जर वर्षाला तुम्हाला 100 रुपये मिळत असेल 5 जणांच्या कुटुंबासाठी आणि याचा अर्थ काय म्हणजेच प्रतिमाह 20 रुपये प्रति व्यक्ती जर तुम्हाला मिळत असेल तर समजून चालायचं की तुम्ही दारिद्र्यात नाहीये. आणि त्यांचं म्हणणं होतं जर तुम्हाला शहरी भागामध्ये 125 रुपये प्रति व्यक्ती 25 रुपये जर मिळत असतील प्रति महिन्याला तर तुमच्याकडे दारिद्र्य नाही. धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962 सालचा यांनी खर्चाची पातळी ग्रामीणसाठी 100 रुपये प्रतिमाह 5 जणांच्या कुटुंबासाठी आणि शहरीमध्ये 125 रुपये प्रतिमाह 5 जणांच्या कुटुंबासाठी, म्हणजे प्रति व्यक्ती ग्रामीणमध्ये 20 रुपये आणि शहरी भागामध्ये प्रति व्यक्ती 25 रुपये यांनी ठरवले. दारिद्र्याखालील आकडेवारी ठरवण्यासाठी फक्त अन्नावरील खर्च त्यांनी काउंट केला. त्यांनी फक्त अन्नावरचाच खर्च काउंट करून 20 रुपये आणि 25 रुपये ठरवले. कारण का त्यांनी असं गृहीत धरलं होतं की आरोग्य आणि शिक्षण तर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे. 1962 साली आरोग्याच्या सुविधा सरकारी हॉस्पिटलमधून लोकांना उपचार उपलब्ध करून दिले जात होते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढे हॉस्पिटल नव्हतेच मुळात आणि शिक्षण तर कंपल्सरी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत होतं. प्रायव्हेट सेक्टरमधून एज्युकेशन हा प्रकार नव्हता, त्यामुळे तिथे तुमचा पैसा खर्च होणार नाही. मग तुमचा खर्च कशावरती? फक्त खाण्यावरती खर्च आहे. आणि ह्या अन्नधान्यावरचा किंवा अन्नधान्यावरचा खर्च, फक्त अन्नावरचा खर्च त्यांनी काउंट केला आणि 20 आणि 25 रुपये प्रति व्यक्ती प्रतिमान महिन्यात ग्रामीण भागामध्ये 20 रुपये आणि शहरी भागामध्ये 25 रुपये हा काउंट केला. ओके. त्यानंतर पुढे जर बघितलं तर दुसरा गट धनंजयराव गाडगीळ 1962 साली आले. धनंजयराव गाडगीळानंतर दुसरा गट आला तो म्हणजे अलग कार्यगट. अलग कार्यगट 1979 साली आला आणि अलग कार्यगटाच्या बाबतीत जर बघायचं झालं
तर दारिद्र्य मापनासाठी यांनी कॅलरी उपभोगाची संकल्पना मांडली. लक्षात ठेवा, 1979 ला धनंजयराव गाडगीळ आले होते. 1962 ला 1979 अलग कार्यगट आला. भारतात किमान कॅलरी उपभोग संकल्पनेचा प्रथम वापर केला गेला. व्ही.एम. दांडेकर व निळकंठ रथ यांनी 1971 साली त्यांचा अहवाल होता पॉवर्टी इन इंडिया या पुस्तकात पहिल्यांदा कॅलरी उपभोग सगळ्याची संकल्पना मांडली होती. वापर मात्र शासकीय स्तरावरती अलग कार्यगटाने केला होता. अलग कार्यगटाचं म्हणणं होतं 1981 साली जर ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीला 2400 कॅलरी प्रतिदिन मिळत असतील आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी प्रतिदिन मिळत असतील तर त्याला तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वरचं म्हणा, तर दारिद्र्यात नाही. जर त्याला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी खायला अन्नात मिळत नाही आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी मिळत नाही तर त्याला काय म्हणावं लागणार आहे तुम्हाला, तर गरीब म्हणावं लागणार आहे. असं कोण म्हणालं होतं, अलग कार्यगट. पण यांनी संपूर्ण देशासाठी एकच दारिद्र्याची रेषा स्वीकारली व तीच सर्व राज्यांना पण लागू केली. यांनी दरडोई कुटुंब मासिक खर्च जो गृहीत धरला होता तर यांचं म्हणणं होतं ग्रामीण भागासाठी 14 रुपये 20 पैसे आणि शहरी भागासाठी यांनी दरडोई खर्च 22 रुपये 7 पैसे काउंट केलेला होता. हा मुद्दा पण इथे लक्षात ठेवा. इथे महत्वाचा मुद्दा काय, तर अलग कार्यगटाने 1979 साली ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी, शहरी भागासाठी 2100 कॅलरीचा क्रायटेरिया ठरवला होता. यांनी किमान कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा प्रथम वापर केला. किमान कॅलरी उपभोगाची संकल्पना कोणी मांडली, तर संकल्पना व्ही.एम. दांडेकर व निळकंठ रथ. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. इथे अलग कार्यगटाने हीच संकल्पना 1979 साली वापरलेली होती. 2400 कॅलरी, 2100 कॅलरी हा मुद्दा पण या ठिकाणी लक्षात राहू द्या. त्यानंतर तिसरा गट पहिल्यांदा धनंजयराव गाडगीळ आले 1962 ला. 1979 साली अलग कार्यगट आला. त्यानंतर लकडवाला तज्ञ गट होता 1993 साली. यांनी कॅलरी उपभोगाची अलग कार्यगटाची संकल्पना जशी तशी वापरली. 2400 कॅलरी, 2100 कॅलरी त्यांनी म्हणजे कॅलरी उपभोगाची 2400-2100 ने ऍक्च्युअली स्वीकारली. कॅलरीच वापरायची जशी तशी. फक्त त्यांनी राज्यांसाठी तसेच ग्रामीण शहरीसाठी वेगवेगळी दारिद्र्य रेषा स्वीकारली. यांचं म्हणणं काय होतं बघा, ज्यावेळेस लकडवाला आले ज्यावेळेस अलग कार्यगटाने 2400 कॅलरी ग्रामीण भागामध्ये आणि 2100 कॅलरी शहरी भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये अंग मेहनतीचं काम असतं, शेतामध्ये जावं लागतं म्हणून 300 कॅलरी एक्स्ट्रा काउंट केले होते त्यांनी. परंतु ज्यावेळेस लकडवाला कार्यगट आला यांनी यामध्ये एक त्रुटी दिसून आली त्यांना की अलग कार्यगटाने 2400 कॅलरी ग्रामीण भागामध्ये आणि 2100 कॅलरी शहरी भागामध्ये ज्यावेळेस ठरवल्या, परंतु ग्रामीण भाग ठरवत असताना त्यांनी असं गृहीत धरलं की संपूर्ण भारत सारखा आहे. परंतु तुम्ही उत्तरेकडील भागामध्ये जाल तर डोंगराळ प्रदेश येतो, पूर्वेकडच्या भागात जाल तर डोंगराळ प्रदेश येतो. या भागामध्ये ग्रामीण भागातील लोकांना काम करत असताना 2400 कॅलरीपेक्षा चढ उतर करावं लागते त्यांना. डोंगराळ भागामध्ये जास्त कॅलरीज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये शेतामध्ये असू द्या किंवा कुठे असू द्या, ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या, वेगवेगळ्या कॅलरीज लागू शकतात. हे यांनी काउंट नाही केलं. यांनी ग्रामीण व शहरीसाठी वेगवेगळा क्रायटेरिया लावला, प्लस राज्यांसाठी वेगळा लावला. आणि लकडवाला गट पहिला होता ज्याने युआरपी पद्धतीचा वापर केला. म्हणजे 30 दिवसात काय खर्च येणार आहे आपण बघितलं, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. तर पहिल्यांदा लकडवाला तज्ञ गटाने युआरपी पद्धतीचा वापर केला. भारतातील 2007 ते 11 सरकारने 2007 सालापासून 2011 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार असताना जो दारिद्र्याचा डेटा काढला तो या लकडवाला तज्ञ गटाच्या शिफारशीवरनं, म्हणजे काय, युआरपी पद्धतीचा वापर करूनच काढला. याच लकडवाला गटाच्या शिफारशीने 2007 ते 11 मध्ये दारिद्र्य काढलं जात होतं. हा मुद्दाही लक्षात ठेवा. पहिल्यांदा कोण आले, धनंजयराव गाडगीळ 1962 ला आले. त्यांनी 100 रुपये ग्रामीणसाठी, 120 रुपये शहरीसाठी, 125 रुपये शहरीसाठी 5 लोकांच्या कुटुंबांसाठी ठरवलं. त्यानंतर अलग कार्यगट आला. 2400 कॅलरी ग्रामीणसाठी, 2100 कॅलरी शहरीसाठी ठरवलं. त्यानंतर लकडवाला आले 1993 साली. यांनी थोडा बदल केला आणि यांनी फक्त राज्यांसाठी, शहरी ग्रामीणसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या कॅलरीच्या व्हॅल्यूमध्ये. चौथी समिती, सर्वात महत्वाची समिती आपल्यासाठी जी आहे ती म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती 2005 मध्ये आली आणि जानेवारी 2011 मध्ये त्यांनी सरकारला शिफारसी स्वीकारल्या. या समितीने सुचवलेले बदल काय होते, तर पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की कॅलरी उपभोग मूल्याऐवजी दरडोई खर्चाची शिफारस केली. की कॅलरी बाजूला ठेवा, परत एकदा दरडोई खर्च किती रुपये लागतील ते रुपयेच मोजा, कारण आपण रोजगार उपलब्ध करून देतोय लोकांना. अन्नामधनं कॅलरी किती जाणार हे चेक होत नाही. ग्रामीण व शहरी या दोन वेगवेगळ्या संचांऐवजी एकच अखिल भारतीय शहरी दारिद्र्य रेषा वापर करावा असं त्यांचं म्हणणं होतं. युआरपीच्या जागी त्यांनी एमआरपी वापरली. युआरपी मध्ये 30 दिवस येत होते, यांनी 30 दिवस प्लस वर्षातनं 5 एक्स्ट्राच्या गोष्टी त्यांनी काउंट केल्या. यांनी दारिद्र्याच्या टोपलीत आरोग्य आणि शिक्षण या दोन घटकांचा, दारिद्र्याच्या टोपलीत आरोग्य आणि शिक्षण या दोन घटकांचा पण समावेश केला. हा मुद्दा आपण लक्षात ठेवा. मासिक दरडोई उपभोगाच्या विभागात प्रतिदिन
यांनी काय केलं, मासिक दरोडेचं विभाजन जे आहे ते प्रतिदिन मध्ये केलं, पर डे किती लागणार ते पण काउंट केले. आणि तेंडुलकर समितीला काय दारिद्र्य आढळलं लक्षात ठेवा. यांनी तेंडुलकर समितीने काय, कॅलरी मूल्याऐवजी दरडोई खर्च स्वीकारला, ग्रामीण शहरी या दोन वेगवेगळ्या संचाऐवजी एकच स्वीकारली, यूआरपी ऐवजी एमआरपी वापरली, दारिद्र्याच्या टोपलीत आरोग्य व शिक्षण या घटकांचा समावेश केला. मल्टी स्टेटमेंट मध्ये पण क्वेश्चन आलेले, वन लाइनर मध्ये पण क्वेश्चन आलेले. मग या तेंडुलकर समितीला काय दारिद्र्य आढळलं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तेंडुलकर समितीला आढळलेलं दारिद्र्य इयर वाईज जर बघायचं झालं तर इयर वाईज तुम्ही इथं लक्षात घ्या, मुद्दा महत्वाचा आहे. 2004-05 साली यांना ग्रामीण भागात त्यांनी ठरवलं 446 रुपये 68 पैसे आणि शहरी भागासाठी ठरवलं 578 रुपये 80 पैसे यूआरपी पद्धतीनुसार दारिद्र्य रेषा काढली. त्यावेळेस त्यांना ग्रामीण भागामध्ये 2004-05 साली 41.8% दारिद्र्य आढळलं, तर शहरी भागामध्ये 25.7. ऍव्हरेज सरासरी दारिद्र्य तेंडुलकर समितीला 2004-05 साली किती आढळलं होतं, 37.2%, 37.2%. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. 2009-10 मध्ये यांना जे दारिद्र्य आढळलं ते खर्चाची पातळी त्यांनी ग्रामीणसाठी 672 रुपये 80 पैसे, तर शहरी भागासाठी 859 रुपये 60 पैसे ठेवली. आणि त्यांना दारिद्र्य आढळलं ते ग्रामीण भागामध्ये 33.8% आणि शहरी भागामध्ये 20.9%. टोटल दारिद्र्य किती आढळलं, 29.8%. 37.2 2004-05 ला, 2009-10 ला 29.8 आणि 2011-12 ला त्यांनी ग्रामीणची 816 रुपये, शहरीची 1000 रुपये दारिद्र्य रेषा ठरवली. ग्रामीण भागामध्ये 25. थोडस वरती घेतो मी, त्यांना ग्रामीणमध्ये 25.7 ते शहरी भागामध्ये 13.7 आणि यांना ऍव्हरेज किती मिळालं तर 21.9% 2011-12 ला. 2004-05 ला 37.2, 2009-10 ला 29.8, तर 2011-12 साली सुरेश तेंडुलकर समितीला 21.9% दारिद्र्याचे आकडे लक्षात ठेवा. या किमती पण आयोगाने एकदा विचारलेल्या आहेत. या किमती पण किती रुपये खर्च होता तो एकदा क्वेश्चन विचारलेला आहे, परंतु जास्तीत जास्त वेळेस 2004-05 ला 37.2%, 2009-10 साली 29.8% आणि 2011-12 साली 21.9%. मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते भारताचे आणि परत एकदा प्रश्न उभा राहिला की भारतामध्ये 29.8% दारिद्र्य का, 21.9% दारिद्र्य का 2011-12 साली, हा प्रश्न मनमोहन सिंगांना त्या काळामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत जर तुम्ही बघाल यामध्ये तर 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीनुसार सर्वाधिक गरीब लोकसंख्या कुठे होती, उत्तर प्रदेशात लोकसंख्या होती, दुसरा बिहारचा, तिसरा मध्य प्रदेश, चौथा महाराष्ट्र आणि 5वा पश्चिम बंगाल. महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागत होता. आणि सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण त्यांना कुठे आढळलं होतं, तुम्ही जर दारिद्र्याचं प्रमाण जर बघाल तर सुरेश तेंडुलकर समितीला सर्वाधिक दारिद्र्य राज्यांचा विचार कराल तर राज्यांमध्ये झारखंडला आढळलं होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा की राज्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक झारखंड आणि केंद्रशासित प्रदेश आणि राज्य जर काउंट केले तर सर्वाधिक कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत, चंदीगडमध्ये 49.9% झारखंड या राज्यात आढळलं होतं. तेंडुलकर समितीने काही गोष्टी नमूद केल्या होत्या. हा मुद्दा लक्षात ठेवा. तेंडुलकर समितीचं म्हणणं होतं की तेंडुलकर समितीनुसार 2004-05 ते 2011-12 या काळात दारिद्र्याचं वार्षिक घट किती आली तर 2.18% वार्षिक घट आली. आणि या घटीचं कारण काय सांगितलं त्यांनी, उच्च वृद्धी दर. म्हणजे काय, जीडीपी जो आहे आपला तो जीडीपी जास्त चांगल्या वेगाने वाढत होता आणि एमजी नरेगा सारखी योजना जी लागू केली होती यांच्यासारख्या रोजगार योजनांमुळे हे शक्य होऊ शकलं. वार्षिक 2.18% दारिद्र्य कमी झालं, हे सुरेश तेंडुलकर समितीचं म्हणणं होतं. परंतु जसं मी तुम्हाला मागशी म्हटलं की मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि 2011-12 साली 21.9% दारिद्र्य म्हटल्यानंतर त्यांना त्याबाबत थोडासा डाऊट वाटला असेल आणि ते म्हटले की नाही, आपण परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करूयात गोष्टी. आणि क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी सी रंगराजन समिती किंवा पॅनल नेमला. सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य होते महेंद्र देव, के सुंदरम आणि के दत्ता सुंदरम आणि महेंद्र देव. जून 2014 मध्ये यांनी अहवाल दिला आणि शिफारशी केल्या. शिफारशी काय होत्या त्या बघा. सी रंगराजन समितीची शिफारस होती की दरडोई उत्पन्न संकल्पनेचा त्याग करून परत कॅलरी उपभोगाकडे आले. का ते पण सांगतो तुम्हाला.
सरकारने ज्यावेळेस सुरेश तेंडुलकरांनी म्हटलं की 700-800 रुपये ग्रामीण भागामध्ये, 600 रुपये 2011-12ला, 668 रुपये आणि 800 समथिंग रुपीज शहरी भागामध्ये. परंतु सरकारचं म्हणणं नंतर असं आलं की जर एखाद्या व्यक्तीला पैसे प्रोव्हाइड होत आहेत, रोजगार तेवढा उपलब्ध होतोय, परंतु त्याच्या शरीरात त्या पैशाचं रूपांतर अन्नामध्ये होतंय का, खाल्लं जात आहेत का, काही लोक नशा करत असतील, ते पैसे कुठे जात आहेत हे चेक केलं पाहिजे. शेवटी दारिद्र्य हे तुमच्या भुकीशी रिलेटेड असतं. ते पैसे आले तर तुमची भूक गेली का, नाहीतर असा कुटुंबामधला कुटुंब प्रमुख पैसे कमवून आणतो आणि दारिद्र्यावरती म्हणजेच दारूवरती इतर गोष्टींवरतीच खर्च होत असतील तर कुटुंबामध्ये तुम्हाला दिसतंय की व्यक्तिशः एवढे पैसे कमवलेत, परंतु ते कुटुंबाच्या लेवलवरती ऍक्च्युअल मध्ये अन्नामध्ये कन्वर्ट झाले का हे चेक होण्यासाठी परत एकदा श्रीरंगराजन यांनी दरडोई उत्पन्न संकल्पनेचा त्याग केला आणि परत कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला. तुम्ही जर बघाल तर आपण अलग कार्यगटाच्या वेळेस बघितलं होतं की अलग कार्यगटाने कॅलरी उपभोग संकल्पना वापरली होती. स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा तयार केली आणि स्वतंत्ररित्या अखिल भारतीय ग्रामीण आणि शहरी वेगवेगळ्या केल्या. तिकडे अलग कार्यगटामध्ये बघितलं होतं, अलग कार्यगटाने 1969 साली म्हटलं होतं, 19 साली सॉरी तिथे म्हटलं होतं की 2400 कॅलरी ग्रामीणला आणि 2100 कॅलरी शहरीसाठी. यांनी मात्र ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी म्हटलं आणि शहरी भागासाठी 2090 कॅलरी. कारण बदलत्या अर्थव्यवस्थेसोबत शेतातील काम हे जास्त मेहनतीचं न राहता इन्स्ट्रुमेंट कडनं, ट्रॅक्टर कडनं वगैरे कामं करून घ्यायला लागली. त्यामुळे मेहनत शेतकऱ्याची कमी व्हायला लागल्यामुळे ग्रामीण भागातील कॅलरीफिक व्हॅल्यू खाली आणलं गेलं आणि एमआरपी ऐवजी यांनी एमएमआरपी म्हणजे काय, सुरेश तेंडुलकर समितीने एमआरपी पद्धत वापरली होती. त्यामध्ये त्यांनी 30 दिवस प्लस 7 दिवसातनं वर्षातनं लागणाऱ्या 5 दिवस वेगवेगळ्या गैर खाद्य वस्तूंचा समावेश केला होता. यांनी मात्र एमएमआरपी आणली, मिक्स मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आणला. याच्यामध्ये 7 दिवसात लागणाऱ्या, 30 दिवसात लागणाऱ्या आणि 365 दिवसांमध्ये लागणाऱ्या तीनही गोष्टींचा वापर केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या समितीला आढळलेलं दारिद्र्य जर तुम्ही बघाल तर आकडेवारी बघा की 2009-10 साली यांना 38.2% ग्रामीणला तर 2011-12ला दारिद्र्य जे आढळलं, सॉरी भारतामध्ये 9-10ला 38.2%, जे की 29.8 सुरेश तेंडुलकरांना आढळलं होतं आणि यांना जे 21.9% सुरेश तेंडुलकर समितीला आढळलं होतं 2011-12ला, यांना मात्र त्यापेक्षा जवळपास 8% दारिद्र्य एक्स्ट्रा आढळलं कॅलरी उपभोगनुसार, कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर करून. ज्यावेळेस 2011-12 मध्ये बघाल तर त्यांना ग्रामीणमध्ये 30.9% ते शहरीमध्ये 26.4% दारिद्र्य आढळलं होतं आणि 2014 साली दारिद्र्य रेषेखाली त्यांनी शहरी भागासाठी 47 रुपये तर ग्रामीण भागासाठी 32 रुपये म्हटली होती की दरडोई उत्पन्न पाहिजे तुमच्याकडे. यांना सर्वाधिक गरीब लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आढळली, दुसरा बिहार, तिसरा मध्य प्रदेश. तिकडे जर सुरेश तेंडुलकर समितीनुसार बघाल तर 4था क्रमांक महाराष्ट्राचा होता, 5वा पश्चिम बंगालचा होता. इथे मात्र उलट पालट झालं, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक गेला, पश्चिम बंगाल 4थ्या क्रमांकावर आला. सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण त्यांना छत्तीसगडमध्ये आढळलं. तिकडे त्यांना झारखंडमध्ये आढळलं होतं सुरेश तेंडुलकर, यांना छत्तीसगडमध्ये आढळलं, दुसरा मणिपूर, तिसरा ओडिसा. सर्वाधिक कुठे आढळलं हा मुद्दा लक्षात असू द्या, याच्यावरती क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. त्यानंतर श्रीरंगराजन समितीला अनुसार महाराष्ट्रात 2011-12 साली किती 20% दारिद्र्य. लक्षात असू द्या, श्रीरंगराजन समितीला 2011-12 साली महाराष्ट्रात किती दारिद्र्य आढळलं होतं, 20% दारिद्र्य आढळलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर सुरेश तेंडुलकर श्रीरंगराजन समितीचा अहवाल काही स्वीकारला गेला नाही आणि त्यांनी पनगडिया कार्यगट स्थापन केला 8 फेब्रुवारी 2015 साली. कार्य काय होतं तर दारिद्र्य निर्मूलनाविषयी शिफारशी करायच्या. 16 सप्टेंबर 2016 यांनी अहवाल सादर केला आणि 8 फेब्रुवारी 2015 स्थापना होती, हे लक्षात असू द्या. 16 सप्टेंबर 2016 अहवाल आला व त्यासाठी या दलाने दारिद्र्याची व्याख्या सूचित केली नाही. अरविंद पनगडिया कार्यगटाने दारिद्र्याची व्याख्या दिली नाही आणि त्यांनी सांगितलं की दुसरी समिती नियमा आणि तिच्याकडून शिफारसी घ्या तुम्ही. त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे काय, एकंदरीत आपण जर बघितलं तर धनंजय गाडगीळ 1962 साली आले. त्यांनी शहरीसाठी आणि ग्रामीणसाठी 100 रुपये, शहरीसाठी 125 रुपये ठरवले. त्यानंतर अलग कार्यगट आला 1979 साली. त्यांनी म्हटलं की 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरीचा. त्यानंतर लकडवाला कार्यगट आला, ज्यांनी युआरपीचा वापर केला. त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या कॅलरी व्हॅल्यू ठरवल्या की किती कॅलरी पाहिजे. त्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती आली, त्यांना 2004-5 ला 36.2% दारिद्र्य आढळलं. त्यांना नंतर 2009-10 साली जे दारिद्र्य आढळलं 29.5% आढळलं. त्यानंतर त्यांना 2011-12 साली सुरेश तेंडुलकरांना 21.9% दारिद्र्य आढळलं.
परंतु पुढे जाऊन पुन्हा श्रीरंगराजन समिती आली आणि श्रीरंगराजन समितीने स्वतःला परत 2011-12 साली त्यांना 29.5% दारिद्र्य आढळल्याचं आपल्याला दिसून आलं. आकडेवारी पक्की असू द्या, आकडेवारीवरती क्वेश्चन येत आहेत, वन लाईनर पण क्वेश्चन येतात, मल्टी स्टेटमेंट मध्ये पण इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन येत आहेत, बरेचसे मल्टी स्टेटमेंट पण क्वेश्चन आहेत. थोडं फास्टली घेतोय पण कमी वेळेत आपल्याला जास्त गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे आणि ते झालं तरच डेटा आपल्यासाठी कन्झ्युम पण होताना दिसून येतो. त्यानंतर अरविंद पनगडिया यांच्यानंतर जर बघाल तर इतर पण काही समित्या या कालावधीमध्ये आल्या होत्या. पीडीओ समिती होती 60-61 ला, दांडेकर समिती 1960-61 ची होती, बीएस मीनास 1969 ला होत्या, पीकी वर्धन 1960-61 ला होत्या. जोड्या वगैरे जोडवायला आली तर 6 लक्षात ठेवायच्या, पलीकडे याचं काही जास्त आपल्यासाठी गरजेचा भाग दिसून येत नाही. त्यानंतर मॉन्टिक सिंग अहलुवालिया हा मुद्दा एक महत्वाचा आहे. मॉन्टिक सिंग अहलुवालिया जे की नियोजन आयोगाचे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. आज मी केलं जसं नीती आयोगाचा उपाध्यक्ष महत्वाचा आहे तसं नियोजन आयोगाचा सर्वात महत्वाचा माणूस पण होता तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष पूर्णकालीन काम करणार मॉन्टिक सिंग अहलुवालिया त्या काळात आपले नियोजन आयोगाचे अध्यक्ष पण होते. 2004 पासून 14 कालावधीमध्ये 1973-74 मध्ये यांनी म्हटलं होतं की ग्रामीण भागात 46.1% दारिद्र्य आढळले 1973-74 ला. आणि यांचं एक स्टेटमेंट आहे, याच्यावर क्वेश्चन पण आलेलं आहे. मॉन्टिक सिंग अहलुवालिया म्हटले होते की चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यात घट तर वाईट कृषी हंगामात दारिद्र्यात वाढ होते. चांगला कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यात घट होते, मान्सून चांगला पडला कृषी हंगाम चांगला येतो दारिद्र्य कमी होतं. जर तुमच्याकडे मान्सून चांगला आला नाही कृषी हंगाम चांगला येत नाही दारिद्र्य वाढतं. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी त्यांनी दाखवली होती. याच्यावर क्वेश्चन आहे. आणि यांनी शिफारस केली होती की आर्थिक वाढ व उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता नुसतं जीडीपी वाढवायचा, उत्पन्न गव्हाचे पोते वाढवायचे, तांदळाचे पोते वाढवायचे याच्यावर लक्ष न केंद्रित करता तुमच्याकडे जे गरीबात गरीब लोक आहेत त्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष काहीतरी कार्यक्रम चालू करा. तुम्ही जर बघाल तर 4थ्या योजनेनंतर 5व्या योजनेपासून 4थी पंचवार्षिक योजना संपल्यानंतर 5व्या योजनेपासून आपला जो कल आहे तो आपण उद्योगांवरनं किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्र, मूलभूत उद्योग, जड उद्योग याच्यावरनं हटवला आणि दारिद्र्य निर्मूलनाकडे वळवला होता. याचं रिझनच हे होतं. त्यानंतर गौरव दत्त व मार्टिन रिवेली 1989 साली यांनी पॉवर्टी गॅप ही नवीन संकल्पना मांडली होती आणि यांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये पॉवर्टी गॅप जास्त आढळून आल्याचा क्वेश्चन आला याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो की पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली? गौरव दत्त व मार्टिन रिवेली. आणि यांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पॉवर्टी गॅप थोडा जास्त दिसून आला होता. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक बँकेचे वेगवेगळे दारिद्र्याचे निकष 1981 साली त्यांनी $1 म्हटलं होतं. त्यानुसार जागतिक दारिद्र्य 52% आढळलं होतं. जगाचे 60% दारिद्र्य भारतात आढळलं होतं. 2005 साली त्यांना दारिद्र्य $25 होतं. 2011 ला 1.9% दारिद्र्य होतं. राईट नाव जर विचार करा तर दिस इज $2.25. जागतिक बँकेचं निकष आहे की $2.25 ज्याला उत्पन्न दिवसाला मिळतं तो व्यक्ती गरीब नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर 2011 त्यांना भारतात दारिद्र्य 21.3% आढळलं होतं. काही मुद्दे ते लक्षात असतात त्याच्यावरती पेशंटची संख्या पण कमी. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत महत्वाचं काय तर दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम हे कार्यक्रम राबवण्यासाठी त्रिआयामी दृष्टिकोन स्वीकारावा लागतो. कोणकोणता तर वृद्धी आधारित दृष्टिकोन, तुमच्याकडे ग्रोथ दिसून आली पाहिजे, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम राबवावे लागतात आणि तुमच्याकडे किमान मूलभूत सुविधांची तरतूद देखील करावी लागते. 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी दुहेरी डावपेच स्वीकारला होता. कोणता तर उच्च आर्थिक वृद्धी दर साध्य करणे जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जीडीपी वाढला की पैसे वाढतात, वेगवेगळे इन्व्हेस्टर येतात, इन्व्हेस्टर आलेत की रोजगाराच्या संधी ऑटोमॅटिक उपलब्ध होतात. आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम अधिक लक्षित करायचा, जास्त कॉन्सन्ट्रेट करा की दारिद्र्य गेलंच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं ज्याला म्हणतात. 1991 साली आपण ठरवलं होतं. त्यानंतर पुढचा भाग जर बघितला तर लास्टली 1 डिसेंबरला दारिद्र्य म्हटलं की क्षुभा आपण म्हणतात. दारिद्र्य म्हणजेच काय? भूक. क्षुभा आयोगाचा शब्द आहे लक्षात ठेवा. हंगरला क्षुभा पण म्हणतात, भूकला. जागतिक क्षुभा निर्देशांक काढला जातो, ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो. जर तुमच्याकडे दारिद्र्य असेल तर तुमच्याकडे भूक येणार आहे, हंगर येणार आहे. आणि ही जर काढायची असेल तर ग्लोबल हंगर इंडेक्स GHI ज्याला आपण म्हणतो ही काढण्यासाठी हा अहवाल काढला जातो. 2018 मध्ये 2006 मध्ये प्रथमच हा अहवाल काढला गेला. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था म्हणजे इफ्री यांच्या मार्फत हा अहवाल काढला जायचा. परंतु 2018 पासून हा मुद्दा लक्षात ठेवा, आयोगाचं क्वेश्चन येऊन गेलेला आहे. अगोदर कोण काढायचं? इफ्री काढायचं. परंतु 2018 मध्ये यात बदल केला गेला आणि 2018 पासून कॉन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ, कॉन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ ही संघटना जी आहे या संघटनेमार्फत हा अहवाल
प्रकाशित केला जातो। यासाठी 3 आयाम वापरले जातात। पहिला म्हणजे अपुरा अन्न पुरवठा, न्यून पोषण। मुद्दा लक्षात ठेवा, तुमच्याकडे अपुरा अन्न पुरवठा होतोय का? अपुरा अन्न पुरवठा झाला की न्यून पोषण होणार। तुमच्याकडे बालक न्यून पोषण आहे का, म्हणजे काय? स्टंटिंग, ज्याला आपण उंची खुंटणे म्हणतो, आणि दुसरं वेस्टिंग, वजन कमी होणं म्हणतो। स्टंटिंग आणि वयानुसार उंची न वाढणे, आणि दुसरं वजन कमी होणे। वेस्टिंग म्हणजे काय? वयानुसार वजन न वाढणे, या 2 गोष्टी। आणि तुमच्याकडे बालक मार्तता किती, 5 वर्षाखाली बालक मार्तता किती? ऑब्व्हियसली तुम्ही जर बघाल तर अपुरा अन्न पुरवठा झाला की तुमच्यात उंची खुटते, वजन कमी राहतं, आणि या गोष्टी दिसून आल्या तर तुमच्याकडे बालकांचा 5 वर्षाच्या आतला मृत्यू पण दिसून येतो। आपल्या देशामध्ये हा प्रकार बऱ्यापैकी आज पण आहे, नाही असं नाही। आणि जर भुकेची तीव्रता जर बघाल, GHI स्कोर आणि भुकेची तीव्रता याचा जर विचार जर केला तर तुम्हाला दिसून येईल की जर तुमच्या देशाचा GHI स्कोर 9.9 पेक्षा कमी असेल तर तुमच्याकडे भुकेची तीव्रता कमी आहे। तुमच्या देशामध्ये 10 ते 19.9 असेल तर तुमच्याकडे भुकेची तीव्रता मध्यम आहे। तुमच्या देशामध्ये 20 ते 34.9, बघा अगोदर 9.9 नंतर इथला 10चा गॅप आहे, नंतर 15चा गॅप आहे जवळपास। 34.9 पर्यंत असेल तर गंभीर भूक आहे, 35 ते 49 मध्ये असाल तर भयकारी आहे, आणि 50 पेक्षा जास्त असेल तर अतिभयकारी। भारताचा समावेश हा गंभीर भुकेमध्ये होतो। कारण का? तर भारताचा जो स्कोर आहे GHI स्कोर हा किती होता 2023 साली? भारताचा GHI स्कोर 28.7, 20 ते 34.9 च्या मध्ये आपल्याकडे गंभीर भूक हा स्वरूप दिसून येतं। लक्षात असू द्या, भारतामध्ये गंभीर क्वेश्चन पण आलेलं आहे। आणि 125 देशांच्या यादीमध्ये 111वा क्रमांक आहे भारताचा। 125 देशांमध्ये आपले जागतिक शुभा निर्देशांक, भूक निर्देशांकामध्ये भारताचा कितवा नंबर लागतो? तर 111वा। आत्ताच राज्यसेवा परीक्षा झालेली 1 डिसेंबर 2024 ला, हिच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता की जागतिक शुभा निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो 125 देशांमध्ये? तर 111वा क्रमांक लागतो। हा मुद्दाही लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो। छोटे छोटे मुद्दे बघा, छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटे छोटे मुद्दे जर आपण क्लिअर केलेले असतील तर मला नाही वाटत की याच्यामध्ये काही अडचण यायला पाहिजे। कारण का? तर छोटे मुद्दे कव्हर केले तरच एक एक मार्क्स आपल्याला कलेक्ट होत चालतो, आणि एका मार्कामधूनच आपलं मेरिटचा स्कोर जो असतो तो आपला कव्हर होत चालतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे जर बघितलं तर आपण दारिद्र्यामधले सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, URP, MRP, MMRP, त्यानंतर धनंजयराव गाडगे समिती असेल, अलग कार्यगट असेल, लकडवाला कार्यगट असेल, सुरेश तेंडुलकर समिती असेल, सी रंगराजन समिती असेल, किंवा यांचे सर्व जे आकडेवारी कोणी काय वापरली, कशी वापरली, आणि त्यानंतर GHI, त्यानंतर मॉन्टेक गावलवाल यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे, गौरव दत्त आणि मार्टिन रिवेलिन यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे। सायमल्टेनियसली GHI काय असतो, त्याच्यासाठी आयाम कोणते, निर्देशांक कोणकोणते वापरले जातात, आणि त्याच्यामध्ये भारत कोणत्या गटात येतो? तर भारत गंभीर भूक या गटामध्ये येतो। भारताचा स्कोर 2023 साली 28.7, आणि 125 देशांमध्ये भारताचा 111वा क्रमांक होतो। हे जर मुद्दे तुमचे क्लिअर असतील, सुरेश तेंडुलकर समिती आणि श्रीरंगराजन समिती यांची आकडेवारी जर 3 वर्षांची जर तुमची क्लिअर असेल, 2004-5 साली सुरेश तेंडुलकरांनी किती दारिद्र्य दाखवलं होतं? 37.2% दाखवलं होतं। त्यानंतर 2009-10 आणि 11-12 याच्यासाठी सुरेश तेंडुलकर आणि श्रीरंगराजन या दोघांची पण आकडेवारी जर या गोष्टी क्लिअर असतील तर खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। दारिद्र्याच्या एक क्वेश्चन मिनिमम जो येतोय तो आपल्याला हक्काचा 1 मार्क देऊन जाईल। इकॉनॉमिक्स वरती 15 क्वेश्चन येत आहे, आणि 15 पैकी जर तुम्हाला 1 क्वेश्चन जर एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढ्या कमी अभ्यासात जर मिळत असेल तर मला नाही वाटत की अशा गोष्टी करायला काही हरकत आहे। कारण का? तर आपण कधीच फेल होत नाही, आपला अभ्यास कमी पडतो म्हणून आपण फेल होतो। किंवा दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्याला काय करायचं हे कळत नाही, आयोगाचा अंदाज घ्यावा लागतोय। आयोगाची एक्झाम कशी असेल किंवा एक्झामचा पॅटर्न कसा असेल हे जोपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही तोपर्यंत आपले पास होण्याचे चान्सेस फार कमी असतात। कारण का? तर तुम्ही जे बुक्स रिफर करताय, अख्खा महाराष्ट्र जेवढे 3 लाखापर्यंत फॉर्म येत आहेत तर हे 3 लाख विद्यार्थी सेम पुस्तक रेफर करताय, पण पास होणाऱ्यांची संख्या काहीच का आहे? तर त्याचं महत्वाचं रिझन आहे की काय वाचायचं, नक्की कोणत्या मुद्द्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं। हाच मोठं घेऊन मी व्हिडिओ बनवतो राईट नाऊला की जास्तीत जास्त महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे। फापट पसारा करायला आपल्याकडे वेळ नंतर पडलाय तो आपण करू, परंतु एक्झामचा जर विचार केला तर एक्झाम मध्ये तुम्हाला या गोष्टी 100% करणं गरजेचे आहे, आणि तेवढ्याच गोष्टी मी व्हिडिओच्या मार्फत तुमच्या समोर आणतोय। यानंतर इकॉनॉमिक्स मधले असतील किंवा इतर सब्जेक्टचे पण जे महत्वाचे घटक आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये एक्झामच्या अगोदर तुमच्या समोर कशी मांडता येतील यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं पण गरजेचं आहे। बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी नवीन व्हिडिओ ज्या वेळेस टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। ओके,
याबद्दल काही अडचण असेल किंवा तुम्हाला जर जी किरण स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिक इथे कंबाईन एक्झामिनेशन राज्यसेवा एक्झामच्या ऑफलाईन बॅचेस पण चालतात, या संदर्भात काही अडचण असेल किंवा संपर्क साधायचा असेल तर अकॅडमीचा नंबर तुम्ही संपर्क करू शकता 8624 02 9807 या क्रमांकावर संपर्क साधा. तुमची कोणती अडचण असू द्या, आमच्यातर्फे शक्य ती मदत तुम्हाला करण्यात येईल. धन्यवाद.